नागपुर में विदर्भ स्तरीय खंजेरी भजन प्रतियोगिता आयोजित हुई, जिसमें केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने शिरकत की। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति द्वारा कार्यक्रम का आयोजन हुआ है। इस दौरान नितिन गडकरी ने कार्यक्रम की जमकर सराहना की। उन्होंने विकास कार्यों के बारे में विस्तार से बताया, साथ ही सांस्कृतिक महत्व पर प्रकाश डाला है। जसं शेतीमध्ये मी काम करतो, सध्या आम्ही एका कन्सेप्टवर काम करतो आणि तो कन्सेप्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर। आणि त्याच्यावर परवाच इथे आमच्याकडे 2 वर्कशॉप झाले आणि त्यांनी अतिशय सुंदर आहे की आता आम्ही त्या विदर्भात त्याचा प्रसार करणार आहे। त्याच्यात लक्षात असं आलं की हे काय आहे, तर जसा माणूस आहे तसा झाड आहे आणि त्या झाडाला जी उत्तम वाढ करायची असेल, उत्तम फळ यायचं असेल तर काय केलं पाहिजे। तर मायक्रोसॉफ्ट आणि गुगल कंपनीने अमेरिकेमध्ये याच्यावर संशोधन केलं। त्यांच्याशी आता आम्ही सहकार्य केलं आणि अमेरिकेच्या सॅटेलाइटवरून माझ्या शेतात लागलेल्या संत्र्याच्या झाडामध्ये काय सुरू आहे आता कळणार आहे आणि ते मोबाईल फोनवर लिहून येणार आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये एकरी 8-10 हजार रुपये खर्च आहे। तो कसा कमी करता याचा मी प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये एक मौसम विज्ञान जे हवामान शास्त्र आहे त्याचं एक छोटं स्टेशन आहे शेतामध्ये। जमिनीत पाण्याचा ओलावा किती आहे ते आहे आणि त्याची लिंक सॅटेलाइटशी आहे आणि सॅटेलाइटच्या लिंकवरून कळेल की आता झाडाला तहान लागली आहे, लगेच ड्रिप इरिगेशनने पाणी दिलं जाईल। मग झाडाला विटॅमिन्स कोणते कमी आहेत, NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश कमी काय आहे, तर सॅटेलाइट वरून झाड सांगेल की मला हे पाहिजे आहे, ते आपल्याला कळेल, मग आपण ते स्प्रेइंग मध्ये ते त्याला देऊ। मग झाड सांगेल की मला पुढल्या 8 दिवसामध्ये हा रोग माझ्यावर येणार आहे, तो यायच्या आधी आपण त्याच्यावर औषध फवारू की तो रोग येणार नाही। आता हे सगळं जसं तुम्ही करता की आपण जेव्हा आजारी पडतो, ब्लड चेक करतो, थुकी चेक करतो, लघवी चेक करतो, सगळं करतो, त्याचे पॅथॉलॉजी रिपोर्ट येतात, मग MRI काढतो, CT स्कॅन करतो, एक्सरे करतो, मग डॉक्टर औषध देतात, 15 दिवसांनी आपण बरे होतो। आता याच्यामध्ये असं आहे की एक लक्षात असं आलं की आपल्या इथे ग्राम विकास, कृषी विकास महाराजांनी सांगितला, पण तो शब्दापुरता काही मर्यादित राहून तेवढा राहणं त्यांनी होणार नाही। आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल कापूस झाला पाहिजे। आपल्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 20 ते 25 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे। आपल्या इथे जगामध्ये व्हॅलेन्शिया म्हणून स्पेनमध्ये एक भाग आहे, संत्र्याकरता खूप प्रसिद्ध आहे जगात, आणि तिथे एका एकरामध्ये 340 संत्र्याची झाडं लागतात आणि आपल्या विदर्भामध्ये एका एकरात 100 झाडं लागतात।